नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो 10वी-12वीच्या बोर्ड संदर्भात जी एग्जाम होणार आहे मार्च-एप्रिल 2024 ची 10वीची आणि 12वीची विद्यार्थ्यांची यांच्या परीक्षेत नवीन काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे, जे की सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी ठरणार आहे। तर काय आहे बातमी, कोणती अपडेट आहे, सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सरांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून टाका, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड परीक्षेसंदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून एक पुन्हा नवीन परिपत्र किंवा नवीन जी आर या ठिकाणी प्रकटन जे आहे जारी केले गेलेले आहे आणि यामध्ये दिलेले आहे बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक नवीन परिपत्रक या ठिकाणी जारी केले गेले आहे। विषय यामध्ये दिलेले आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जसं की 10वी-12वीची बोर्ड परीक्षा यापूर्वी होत होत्या, तर यामध्ये जे आहे तुमच्या परीक्षेचे वेळ जे होता म्हणजे परीक्षा सुरू होण्या अगोदर जे आहे तुम्हाला 10 मिनिटे या ठिकाणी प्रश्नपत्रिका रीडिंग करण्यासाठी म्हणजे वाचण्यासाठी म्हणजे ते समजण्यासाठी दिले जायचे। परंतु आता जे आहे तर हे 10 मिनिटे देण्यात येणार नाही, कारण की यामुळे काय होत होतं विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तुम्हाला 10 मिनिटं परीक्षेच्या अगोदर या ठिकाणी प्रश्नपत्रिका देण्यात होती, त्यामुळे जे कॉपीचं प्रकार वगैरे आहे तर हे खूप वाढत होतं आणि जे प्रश्नपत्रिका फुटण्याचे जे प्रकार आहे हे गैर प्रकार जे आहे यांचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी बोर्डाने हे जे नियम होते किंवा ते आता रद्द करण्यात आलेले आहे। ते फक्त फेब्रुवारी-मार्च 2023 पर्यंतच होते, आता ते रद्द करण्यात आलेले आहे। आणि यानंतर आनंदाची बातमी अशी की पुन्हा या ठिकाणी विद्यार्थी हित लक्षात घेऊन पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची 10 मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी आता ज्या पद्धतीने कोविडमध्ये किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नंतर 10 मिनिटं एक्स्ट्रा या ठिकाणी देण्यात येत होते, त्याच पद्धतीने ह्याही वर्षी जे आहेत तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेनंतर अजून 10 मिनिटे एक्स्ट्रा या ठिकाणी परीक्षा लिहिण्यासाठी देण्यात येणार आहे। म्हणजे आता कशा पद्धतीने तुम्हाला टायमिंगमध्ये या ठिकाणी वाढीव मुदत मिळालेली आहे, तर ते आपण खाली बघून घेऊया। सविस्तर टेबल या ठिकाणी दिलेलं आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता। जसं की बघा, परीक्षेची सध्याची वेळ जे आहेत सकाळ सत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे 11 ते 2 पेपर राहील, तर त्यांना आता 11 ते 2 वाजून 10 मिनिटापर्यंत पेपर लिहिण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर 11 ते 1 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे पेपर असेल तर त्यांना 11 वाजून 1 वाजून 10 मिनिटापर्यंत या ठिकाणी परीक्षा लिहू देण्यास मुदत या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर 11 ते 1:30 असेल तर त्यांना 11 ते 1 वाजून 40 मिनिटापर्यंत या ठिकाणी पेपर लिहिण्याची सुविधा मिळणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी 10 मिनिटे सगळ्याच विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा देण्यात या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर दुपार सत्रामध्ये सुद्धा असेल तर 3 ते 6 ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आहे तर त्यांना 3 वाजून म्हणजे 3 वाजेपासून सुरू होत असेल तर 6 वाजून 10 मिनिटापर्यंत या ठिकाणी पेपर लिहू देण्याची सुविधा या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीने सर्वच विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी आता तुम्हाला 10 मिनिटे प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी न देता या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा टाइम जे आहे पेपर लिहिण्यासाठी हे 10 मिनिटं या ठिकाणी देण्यात येणार आहे। यामुळे काय होणार आहे की विद्यार्थी मित्र, जो गैरप्रकार या ठिकाणी पेपर फुटीचे किंवा कॉफी प्रकरण या ठिकाणी जास्त वाढत होते, तर ते या ठिकाणी अशा गोष्टींना प्रतिबंध व्हावा किंवा पेपर सुरळीत पार पडावा, यामुळे हे निर्णय या ठिकाणी बोर्डाने घेतलेले आहे। अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट होती। आपल्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा। भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओने। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।